कृषी विभागाने मोठी कारवाई करत बनावट बियाणांचा साठा जप्त केला आहे। अहमदाबादवरून अमरावती मार्ग नागपूरला जाणाऱ्या गुजरात ट्रॅव्हल्सवर छापा टाकून 25 लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे। या कारवाईमुळे अवैध वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे। सुरत ते अमरावती एका ट्रॅव्हल्स बसमधनं होत होती प्रतिबंधित बियाणांची तस्करी। कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली गुप्त माहिती आणि त्यांनी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वेलकम पॉइंटवर सापळा रचला। पथकाने ट्रॅव्हल्स थांबून तपासणी केली आणि बसच्या लगेजमध्ये आढळले 4 पोते, ज्यात होते तब्बल 2500 पॅकेटे। हे दुसरे तिसरे नव्हे तर शासनाने प्रतिबंधित केलेले HTBT कपाशीचे बोगस बियाणे होते। जप्त करण्यात आलेल्या या बियाणांची किंमत तब्बल 25 लाख रुपये असल्याचे तपासात उघड झाले आहे। गुजरातच्या अहमदाबादमधनं हे बोगस बियाणे येत होते। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक होण्याआधीच कृषी विभागाने ही धडक कारवाई केली आहे। विभागीय कृषी सहसंचालकाच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई यशस्वी झाली आहे। या कारवाईमुळे बोगस बियाणे माफियांना मोठा धक्का बसला आहे। आता या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत। इतर ट्रॅव्हल्समधनंही अशा प्रकारे अवैध वाहतूक होत असेल का? पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग यावर काय कारवाई करणार? नागरिकांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त होत आहे। या महत्त्वपूर्ण कारवाईत विभागीय कृषी संचालक राहुल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्र अधिकारी राजेश जानकर, श्रीकांत नागे आणि प्रदीप वानखडे यांच्या पथकाने सहभाग घेतलाय। आज या ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की अहमदाबाद गुजरात येथून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून HTBT बियाणे वाहतूक होत असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती। त्या आधारे आम्ही आज सकाळी 7 वाजल्यापासून वेलकम पॉईंट अमरावती या ठिकाणी तपासणी करता उपस्थित राहिलो असता गुजरात ट्रॅव्हल्सच्या गाडीच्या डिकीची तपासणी केली। त्यामध्ये आम्हाला HTBT प्रतिबंधित बियाणे कापूस प्रतिबंधित बियाणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले। अधिक तपास केला असता गाडीमध्ये जवळपास 50 ठिके की 50 कट्टे, एका कट्ट्यामध्ये जवळपास 50 पाकिटे, याप्रमाणे 2500 पाकिटे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत। सर्व प्रतिबंधित बियाणे कायद्याअंतर्गत कापूस अधिनियम कायदा 1909 व बियाणे कायदा 1966 प्रमाणे पुढील कारवाई सुरू असून संपूर्ण 25 लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेला आहे। पोलीस गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। ही कारवाई कृषी विभागासाठी मोठे यश आहे। 25 लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळले आहे। आता या बोगस बियाणांच्या मुळापर्यंत पोहोचणे आणि यामागील दोषींना शोधणे हे कृषी विभागासाठी महत्त्वाचं आव्हान आहे। महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज।